यूट्यूब चॅनल। आज आपण शिकणार आहे रिमाइंडर। बघा, कोणत्याही संख्येचा जेव्हा आपण डिवाइड करतो तेव्हा रिमाइंडर झटपट कसा काढायचा आहे ना, हाऊ टू फाइंड रिमाइंडर। बघा, समजा आपल्याला असं असेल 7/3, तर आपण आपल्या नेहमीच्या मेथडला काय समजतो, हा 3, हा 7, 7 2 6 आणि ते 1 कॅरी, म्हणजे आता रिमाइंडर काय झालं रे 1। समजा पुन्हा एक एक्झाम्पल घेऊ। यावेळी शॉर्टकट ट्रिक जर घेतली तर 4 × 5/3 घेतलं, ठीक आहे। तर बघा हे कसं होईल, आपण 4 5 20/3, ओके। मग याचा रिमाइंडर काय होईल, 3 6 18 आणि 20 मधून 18 गेले 2 राहिले, म्हणजे 2 इज द रिमाइंडर, ओके। आता बघा त्याच पद्धतीने आता हा कसा करायचा। बघा, जर हे प्रॉब्लेमचा जर आपण खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि याचा जर आपण सगळ्याचा मल्टिप्लिकेशन करत बसलो आणि त्याला जर 30 चा भाग दिला तर आपल्याला वेळ खूप लागेल, है ना, आणि वेळ खूप लागेल आणि परत कसा खूप लॉंग मेथड होऊन जाईल, वेळ खूप जास्त लॉंग मेथड होऊन जाईल, काही समजणार नाही, ठीक आहे। आता बघा शॉर्टकट मध्ये कसं करायचं। बघा, याला 13 ने डिवाइड करायचं आणि मग याचा रिमाइंडर काढायचा। आता 13 ने डिवाइड केला तर याचा रिमाइंडर किती होईल, पहा, हा 13, ओके, 12 49, 13 9 117 माइनस हा 9, 14 7 गेले 7 आणि 7 1 0 0, है ना। नंतर 13 7 78, म्हणजे उरला 1, त्याचा रिमाइंडर झाला रे 1, ओके। नंतर याचा रिमाइंडर किती होईल, हा 3 7 8 5 1, ओके। याला 13 6 39 होते, त्या 13 2 26 घेऊ आपण, ओके, माइनस 5 8 1 1, ओके। इथला 13 9 117, म्हणजे उरला किती 8 1 5 आणि 13 1 30, म्हणजे 2, याचा काय झाला 2 × आता याचा रिमाइंडर किती होईल, याचा होईल 12, याचा काय होईल 12, याचा होईल 11 अपॉन हे 30, ओके। आता बघा नंतर इथे 12 दूने 24 गुणिले 11 भागिले 13, ओके। आपली ट्रिक हा 2 हा 4 आणि 2 + 4 6 अपॉन 13 2 26, म्हणजे हा रिमाइंडर किती झाला, 4, याचा रिमाइंडर किती आला रे 4 आला, ओके। आता बघूया आपण नेक्स्ट प्रॉब्लेम। असं प्रॉब्लेम असेल तर कसं करायचं। बघा, इथे 1661 आहे प्लस 1551 आहे, ठीक आहे। आता बघा याचं आन्सर करायला आपल्याला इझी जाईल, कारण बघा 28 160 होते, बरोबर, म्हणजे इथे 160 केलं तर काय 61 राहील, 23 60 होते, मग 1 बाकी राहील ना, म्हणजे इथे 1 प्लस इथे बघा 27 किती 140 होते, 140 इथे लिहिलं तर इथे काय 151 राहील, है ना, म्हणजे इथे येईल 11 प्लस इथे काय होणार, बघा 144 आहे, है ना, तर 27 जर घेतलं तर 140 म्हणजे 4 उरल, है ना, मग 22 40 म्हणजे 1 उरल, ठीक आहे, प्लस इथे बघा 133 आहे, 26 काय होईल 120 होईल, ओके, 120, है ना, इथे 131 उरल, है ना, म्हणजे इथे काय उरल पुन्हा 11 उरल, ओके, आणि प्लस काय उरल इथे सुद्धा 1 उरला, ओके, अपॉन काय येईल 20, मग इथे काय होईल 11 + 11 22 आणि 22 आणि हे 3 25 अपॉन 20, मग आता रिमाइंडर काय राहील 20 1 20, म्हणजे 5 इज द रिमाइंडर, 5 काय राहील रिमाइंडर, ठीक आहे, 5 राहील आपला रिमाइंडर, ओके। आता बघा नंतर त्याला हे प्रॉब्लेम कसं करायचं। बघा इथे 19 आहे, ठीक आहे। आता 19 मध्ये 90च्या पाड्यामध्ये 152 येते, है ना, 19 आपण जर 8 दा केलं तर ते 7 आणि हे है ना 19 8 दा काय होते 152 कटले, म्हणजे इथे आले 3 प्लस, ठीक आहे, आणि इथं काय येईल, इथे येणार करून पहा किंवा डायरेक्ट हे होते, डायरेक्ट केलं तर काय 19 होईल, म्हणजे इथे उरेल 5 उरेल, ठीक आहे, अपॉन राहील 19, म्हणजे काय होईल 8 अपॉन 19, म्हणजे याचा रिमाइंडर काय येणार
याचा रिमाइंडर येणार 8. काय येणार 8. ओके, आता बघूया आपण नेक्स्ट प्रॉब्लेम. असं प्रॉब्लेम आला तर मग कसं करायचं. इथं काय आहे, इथली खालची जी संख्या आहे काय मोठी आहे कोणापेक्षा, याच्यापेक्षा. तर मग हे कसं करायचं बघा. इथे 62 आहे इंटू 63 आहे इंटू 64 अपॉन 66 आहे. ओके, समजा आपण असं घेतलं 8 इंटू 7 अपॉन 10 घेतलं. ठीक आहे, इथं आपण काय करतो, वरचा नंबर काय पाहिजे नेहमी. जेव्हा आपण कोणत्या संख्येला भाग देतो तेव्हा वरचा नंबर काय पाहिजे नेहमी मोठा पाहिजे कोणापेक्षा, खालच्या संख्येपेक्षा. पण इथे कसं आहे का, इथे खालचा नंबर काय आहे मोठा आहे कोणापेक्षा, ह्या वरच्या संख्येपेक्षा. मग अशा भाग जाते का, नाही जात. तरी आपण जबरदस्ती भाग द्यायचा. आता बघा 8 मध्ये जर आपण जबरदस्ती भाग दिला तर 8 × 8 म्हणजे 2 राहील. आणि याला काय लिहायचे -2 लिहायचे. काय लिहायचे -2 इंटू. आता 8 टाकल्यावर -3 राहील म्हणजे 3 × 6 + 6 म्हणजे हा काय झाला, आता रिमाइंडर काय आला 6 आला. काय आला 6 आला. 6 इज द रिमाइंडर. ओके, आता तुम्ही असे केलं असतं या मेथडनं तर पहा 7 × 8 = 56 है ना, नंतर अपॉन 10. ठीक आहे, मग काय झालं असतं याचा रिमाइंडर पहा 10 × 5 = 15 म्हणजे 6 उरला असता. म्हणजे असा सुद्धा याचा रिमाइंडर काय झाला असता 6 झाला असता. ओके, मग हे कसं करायचं बघा. हे सेम कसं करायचं बघा. आता 62 आहे आणि 66 आहे तर काय होईल, जबरदस्ती भाग दिला तर काय उरेल ते -3 उरेल. ओके, इंटू. ठीक आहे, आता 66 63 आहे, जबरदस्ती भाग दिला तर काय होईल 63 आहे. इथे 66 इथे 62 आहे ना, इथे -3 कसं उरणार पहा 4 उरेल. ओके, इंटू इथे उरेल -3 आणि इथे -2. ओके, अपॉन राहिले 66. आता बघा हे कसं होणार पहा. इथे 4 × 3 = 12 -24 अपॉन 66. ओके, आता बघा याचा रिमाइंडर हा -24 होणार का, हा 24 होणार नाही. समजा इथे असं मायनस आलं तर मग असं काय करायचं, ह्या 66 मधून -24 करायचे. काय राहील, इथे राहील 2 आणि इथे राहील 4 म्हणजे 42. म्हणजे हा 42 काय झाला, याचा रिमाइंडर झाला. काय झाला रिमाइंडर, काय झाला 42. आता बघा तसंच हे प्रॉब्लेम बघा. इथे 14 × 15 अपॉन 8 आहे ना. मग याला कसं करायचं बघा. याला सुद्धा एक जबरदस्ती भाग द्यायचा. बघा 8 आहे, आपण 1 का करू, 8 × 16 होते. 16 मधून 14 गेलं तर काय येते -2 इंटू आणि 8 है ना, आणि 8 × 16 इथे राहील -1 अपॉन घेऊ 8. ठीक आहे, म्हणजे काय होईल 2 अपॉन 8. ठीक आहे, म्हणजे याला भाग जाणार नाही म्हणजे 2 इज काय आता रिमाइंडर. आता 2 आहे त्याला रिमाइंडर. ठीक आहे, तुम्ही असं काय करा की असे करून पाहिलं आता मल्टिप्लिकेशन करून तरी सुद्धा बघा करून पाहू आपण. इथे 14 × 15 आहे ना, 5 × 4 = 22 कॅरी. ओके, नंतर 5 × 1 = 5, 5 + 2 = 7. ठीक आहे, आता 4 × 1 = 4, 1 × 1 = 1 म्हणजे 0 है ना, 7 1 म्हणजे 210 है ना. तर 210 ला आपण 8 ने डिवाइड करू. 210 8 है ना, 8 × 8 8 × 2 = 16 0. ठीक आहे, 11 6 गेले 5 राहिले, इथला कॅरी इथं. ओके, नंतर बघा 8 सका है ना, 8 सका 48 म्हणजे 2 आला. इथे 2 रिमाइंडर आला, 2 आला बाकी है ना. अशा प्रकारे आपण काढू शकतो. आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. आता आपण हे प्रॉब्लेम घेऊया. इथे काय होतं 12 है ना, 12 × 10 × 11 अपॉन 30. ओके, बघा इथं आपण यातून हे मायनस केलं नाही, कारण कावर केलं नाही का -2 × -1 आलं, मायनस मायनस काय प्लस आलं, +2 आला अपॉन 8 आला. इथे बघा +8 आला म्हणून आपण रिमाइंडर हे 2 ठेवला. जर समजा इथे -2 आला असता आपला कदाचित तर आपण 8 मधून हे -2 केले असते म्हणजे आता रिमाइंडर मग 6 असता. ठीक आहे, पण इथे मायनस मध्ये आन्सर आलं का आपलं, नाही आलं त्यामुळे. ठीक आहे, आता बघा हे प्रॉब्लेम कसं करायचं. इथे 13 आहे 12 आहे म्हणजे बघा इथे काय होईल, मग जबरदस्ती भाग दिला तर -1 जाईल राईट.
इथे राहील -3 इंटू इथे काय राहील मग -2 है ना. कारण 11 13 11 गेलं तर 2 राहते, 13 मग 10 3 राहते आणि 13 मधून 12 गेलं तर 1 राहते. आपण काय इथे मग 13. ओके. आता बघा इथे कसं करायचं. हा झाला -3 इंटू -2. बघा इथे डायरेक्ट करू आपण. हा झाला +3. ओके. +3 इंटू 2 -6 अपॉन काय राहील हे 13. इथे करायचं मग 13 -6. बघा 13 -6 केलं तर आन्सर काय आहे 7. म्हणजे याचा रिमाइंडर काय आला रे 7. याचा रिमाइंडर काय आला 7. काय आला रिमाइंडर आला है ना. रिमाइंडरचा काय आला 7 आला. किंवा तुम्ही असे करून पहा आपल्या मेथडनुसार. 12 आहे 120 है ना आणि 120 गुणिले 11 करा. किती होते पहा. 120 गुणिले 11 केले तर 100 2 1 2 1 1 1 100 2 1 2 1 1 1 0 2 3 1. ओके. काय 1320 है ना भागेला केला 13. 13 1 13 उरले किती 20 है ना. 13 1 13 आणि 13 ओके -7 आला असेल तर रिमाइंडर 7 आला. ओके. या ट्रिकनुसार आपण रिमाइंडर काढू शकतो. कितीही मोठी संख्या असली तरी या पद्धतीने आपल्याला झटपट रिमाइंडर काढता येते. ओके.